धन्यवाद मित्रांनो, मी प्रशांत पाटील. आज 26 जानेवारी गणतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन या दिनाच्या सर्व मित्रांना, सर्व व्हॅलिडेटर्सना आणि MSTच्या सर्व मेंबर्सना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, MST ब्लॉकचेन हा विषय गेला 1 महिन्यापासून आपण ऐकत आहोत आणि आज थोडक्यामध्ये 26 जानेवारी आपल्या देशाचा एक महत्त्वाचा दिवस, गणतंत्र दिवस समजला जातो. आज आपण MST ब्लॉकचेन जो विषय ऐकत आहे, या ब्लॉकचेनबद्दलची पूर्ण माहिती, याचं महत्त्व आणि भविष्यामध्ये ही ब्लॉकचेन आपल्या देशाची कोणती गरज आणि कोणतं महत्त्व या ब्लॉकचेनमधून पूर्ण होणार आहे आणि कोणता उद्देश यातून पूर्ण होणार आहे, हे थोडक्यात समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, 2025 पासून भारत सरकार क्रिप्टोकरन्सी रेग्युलेशन करण्याचा जो दावा केलेला आहे, जे उद्देश समोर ठेवलेला आहे, आपल्या मोदी सरकारांचं जे उद्देश आहे की डिजिटल इंडिया, डिजिटल भारत, या उद्देशाची एक सुरुवात एक स्टार्टअप म्हणजेच ब्लॉकचेन. तर मित्रांनो, ब्लॉकचेन काय आहे, ब्लॉकचेन कशी असते, ब्लॉकचेनचं महत्त्व काय आहे, हे आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, कुठलेही सेक्टर, डिजिटल सेक्टर, कुठलाही प्रोग्रॅमिंग आणि कुठलेही ॲप्लिकेशन जर स्ट्रॉंग ॲप्लिकेशन असेल, कुठलंही सेक्टर असेल, तर त्याचा डाटा सिक्युरिटी करण्याचं काम हे ब्लॉकचेनमध्ये केलं जाते. सिक्युरिटी रिझन म्हणून ब्लॉकचेनचा वापर केला जातो. ब्लॉकचेनमध्ये एक वेळ डाटा सेव्ह झाला तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हॅकिंग, कोणत्याही प्रकारचं एडिटिंग हे केलं जात नाही. म्हणजे 100% सिक्युरिटीचं काम हे ब्लॉकचेन केलं जातं. तेवढ्यासाठी डिजिटल इंडिया बनवणे, डिजिटल करन्सी बनवणे, डिजिटल चलन, डिजिटल भारत जर बनवायचं असेल तर या टेक्नॉलॉजीचा वापर करणे हे आज आपल्या देशाची गरज आहे. तेवढ्यासाठी ब्लॉकचेनची निर्मिती आणि ब्लॉकचेनला महत्त्व देण्याचं काम आपलं भारत सरकार करत आहे. तर मित्रांनो, MST ब्लॉकचेन आहे काय हे समजून घेऊया. मित्रांनो, 2024 नोव्हेंबरमध्ये आपल्या भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक खाते ज्याला आपण स्टार्टअप इंडिया नावानं ओळखतो, त्याचं लॉंग फॉर्म आहे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट पार्क ऑफ इंडिया, STPI, आणि त्याच्या अंडरमध्ये अजून एक डिपार्टमेंट आहे, त्याचं नाव आहे ॲपेरी. हे डिपार्टमेंटला पूर्णपणे जितक्या पण ब्लॉकचेन्स बनवल्या जातात, ज्या ब्लॉकचेन्स लाईव्ह केल्या जात आहेत, त्या ब्लॉकचेनची लिगॅलिटी आणि त्याचं ऑथेंटिकेशन करण्याचं काम ह्या डिपार्टमेंटकडे दिलेलं आहे. म्हणूनच स्टार्टअप इंडियाला आपण स्टार्टअप इंडिया असं का म्हणतो की नवीन कोणताही प्रोजेक्ट लाईव्ह होत असेल तर प्रोजेक्टची शहानिशा पडताळणी करण्याचं काम आणि त्याला लिगॅलिटी ग्रँटेड करण्याचं काम हे या स्टार्टअप इंडियाकडे असतं. तर मित्रांनो, या 2 डिपार्टमेंटनी मिळून भारत सरकारच्या MCAमध्ये म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समध्ये एक लीगल बेसनं एक ब्लॉकचेनची निर्मिती केली आहे. त्या ब्लॉकचेनचं नाव ज्या पद्धतीनं रजिस्टर केलं आहे, त्या ब्लॉकचेनचं नाव आहे मायक्रोस्ट्रोक टेक्नोसॉफ्ट या नावानं, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये MST म्हणतो. तर मित्रांनो, MST ब्लॉकचेन हीच आहे आणि MST ब्लॉकचेनचं जे रूप आहे ते आपण याच्या PDF मधून समोर पाहू इच्छितो की याच्यामध्ये कोण कोण आहेत, कोणी ही ब्लॉकचेन निर्मिती केली, ह्या ब्लॉकचेनचा फायदा काय असणार आहे आणि ह्या ब्लॉकचेनचं महत्त्व काय आहे. तर मित्रांनो, लेयर 1, लेयर 2, लेयर 3 या पद्धतीने ब्लॉकचेनमध्ये पार्ट्स असतात. लेयर 2, लेयर 3 ब्लॉकचेन भरपूर बनलेले आहेत, मात्र लेयर 1ची ही पहिली ब्लॉकचेन आहे. फर्स्ट इंडियाची ब्लॉकचेन जी लेयर 1ची आहे, ज्या पद्धतीनं आपण इतर देशातल्या ब्लॉकचेन पाहिले आहेत, त्यांचं नाव म्हणजे बायनान्स, इथेरियम, सोलाना, या ज्या पद्धतीच्या ब्लॉकचेन्स आहेत, त्या पद्धतीची पहिली लेयर ब्लॉकचेन म्हणजे MST ब्लॉकचेन. तर याची निर्मिती आपल्या सरकारी डिपार्टमेंट करून म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमधून झालेली आहे आणि याची सुरुवात देखील आपल्याला सरकारी पद्धतीनं, लीगल पद्धतीनं म्हणजे रूल्स, रेग्युलेशन आणि लॉचं पूर्णपणे पालन करून झालेलं आहे. तर या ब्लॉकचेनचं थोडक्यात वर्णन आपण या PDFच्या माध्यमातून करून घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत मित्रांनो की याचं महत्त्व काय आहे. आज आपल्याला या ब्लॉकचेनचा सभासद होण्याचं, ब्लॉकचेनचा भाग होण्याचं काय महत्त्व आहे आणि आपण इथं आपली कोणती जबाबदारी नोंदवू शकतो आणि आपण इथं कोणत्या पद्धतीनं हजर राहू शकतो आणि आपण इथं आपल्याला या ब्लॉकचेनचं महत्त्व काय आहे. तर मित्रांनो, MST ब्लॉकचेन
लॉंग फॉर्म तुम्हाला मी सांगितला की मायक्रोस्ट्रोक टेक्नोसॉफ्ट या नावानं MCAमध्ये रजिस्टर झालेलं आहे. आपण पूर्णपणे लीगल बेस पाहण्यासाठी या PDF मध्ये आपल्याला याचे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटच्या MCA डिपार्टमेंट हे पूर्णपणे रजिस्टर आहे, हे त्याचं सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकतो जे ब्लॉकचेनचं नाव आहे त्याच नावानं हे पॅन कार्ड देखील बनलेलं आहे. प्रत्येक गोष्ट इथे पूर्णपणे लीगल आहे आणि प्रत्येकाच्या समोर आहे. कोणत्याही प्रकारे अनलिगल पद्धतीनं कोणतीही गोष्ट या ठिकाणी केली जाणार नाही आहे. हे GST सर्टिफिकेट आहे आणि हे आहे MSME सर्टिफिकेट, ज्याला आपण उद्यम आधार सर्टिफिकेट म्हणतो. मित्रांनो, ही पूर्णपणे लीगल डॉक्युमेंट्स आज आपल्या समोर आपण या PDF च्या माध्यमातून पाहिलेले आहेत. भारत सरकारच्या डिपार्टमेंटचा उल्लेख ज्या पद्धतीने मी तुम्हाला केला, ॲपेरी, STPI हा उल्लेख देखील या PDF मध्ये आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आपण समजून घ्या की कोण मेंबर्स आहेत, कोणी ही ब्लॉकचेन बनवली आणि कोणाकोणाकडून या ब्लॉकचेनला सपोर्ट मिळत आहे. तर हे पहा मित्रांनो, महेंद्र धोमसे सर, फाउंडर अँड CEO, हे या ब्लॉकचेनचे फाउंडर आहेत. प्रमोद बोराटे सर, को फाउंडर आणि डिरेक्टर. मित्रांनो, फाउंडर, को फाउंडर आपण पाहिले. त्याच्यानंतर या टीममध्ये अजून कोण मेंबर आहेत, कोणाकोणाचा सपोर्ट आहे हे आपण पाहूया. मित्रांनो, राज कपूर सर गेमिंग इंडस्ट्रीजमधून हे अग्रेसर आहेत. इंडियन ब्लॉकचेन अलायन्सचे चेअरमन आहेत. ग्लोबल अलायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मित्रांनो, हे आहेत प्रसन्न लोहार सर, गव्हर्नमेंटच्या बँकिंग सेक्टरमधून हे अग्रेसर आहेत. अवॉर्ड विनिंग CXO बँकर आहेत. हे आहेत कमलेश नागावरेजी, फेमस ब्लॉकचेन सेलिब्रिटी इन इंडिया आणि मेंटॉर इन ॲपेरी. अनिल मुंडेजी रिअल एस्टेटमधून अग्रेसर आहेत. आणि मित्रांनो, ॲडव्होकेट इशिका शर्मा लीगल ॲडवायझर आहेत MST ब्लॉकचेनचे फाउंडर, फेंथम लीगलचे फाउंडर आणि कॉर्पोरेट लॉयर, NLU हार्वर्ड युनिव्हर्सिटी ह्या यांच्या पोस्ट आहेत. आणि बँकिंग सपोर्ट आपण पाहता 3 बँकांचा उल्लेख आपण या PDF मध्ये पाहू शकतो. कोटक महिंद्रा बँक, AU स्मॉल फायनान्स बँक आणि IDFC बँक. तर मित्रांनो, आपण ब्लॉकचेन काय आहे, ब्लॉकचेनला सपोर्ट कोणाचा आहे, कोणी बनवलं आहे, या ब्लॉकचेनचं डिटेल आणि ब्लॉकचेनचं महत्त्व आपण समजून घेतलं आहे. तर मित्रांनो, आज प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक मेंबरला या ब्लॉकचेनचा काय फायदा असणार आहे आणि या पद्धतीनं आपण इथं कसं कनेक्ट होणार आहोत याची माहिती घेऊया. तर मित्रांनो, प्रत्येक मेंबर आज या ब्लॉकचेनचा सभासद होऊ शकतो. आज आपल्याला सर्वात महत्त्वाची आणि मोठी संधी म्हणजे या ब्लॉकचेनचं आपल्या सरकारनं आपल्याला, म्हणजे या डिपार्टमेंटनं आपल्याला फ्री माध्यमातून देखील एक मेंबर होण्याची संधी मिळालेली आहे. जे मेंबर्स याच्यामध्ये आपली लीगल KYC करून, म्हणजे ज्या व्यक्तीचं आधार कार्ड, पॅन कार्ड आहे अशा व्यक्तीनं आपलं इथं अकाउंट रजिस्टर करू शकतो.
अशा व्यक्तीला आज सध्या याच्यामध्ये 50 MST कॉईन्स हे आपल्याला गिफ्ट स्वरूपात भेटत आहेत. तर मित्रांनो, कॉईन्स हा विषय आपण समजून घेऊया की प्रत्येक ब्लॉकचेनचा, लेयर 1 ब्लॉकचेनचा एक कॉईन असतो, एक मदर कॉईन असतो. त्याला त्याचा नेटिव्ह कॉईन म्हटलं जातं, की त्यातून उत्पन्न झालेली ती करन्सी असते. आणि ही करन्सी, मदर करन्सी, याचा उपयोग कशा पद्धतीनं होणार आहे, कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि कशा पद्धतीनं होत असतो, हे आपण आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, MST ब्लॉकचेन तर आपण पाहिली, मात्र या ब्लॉकचेनचा नेटिव्ह कॉईन आहे तो MST कॉईन आहे. मित्रांनो, MST कॉईन आज ₹1.66 व्हॅल्यूचा आहे, जो या कंपनीनं डिक्लेअर केलेला आहे. आणि आज प्रत्येक मेंबरला जॉईन केल्यानंतर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा 50 कॉईन्स हे आपापल्या वॉलेटमध्ये हे गिफ्ट स्वरूपात भेटत आहेत. मित्रांनो, MST कॉईनचा वापर भविष्यामध्ये गॅस फीज म्हणून यूज केला जातो. ज्या पद्धतीनं आपण बायनान्सची ब्लॉकचेनचं उदाहरण घेऊ शकतो की बायनान्सच्या ब्लॉकचेनचा जो नेटिव्ह कॉईन आहे तो आहे BNB. आज आपण BNBच्या माध्यमातून किती कनेक्शन्स आहेत, त्याच्यावरती किती प्रोग्रॅमिंग येतात, किती प्लॅन्स येतात, कशा पद्धतीचे क्राऊड फंडिंग्स होतात, कशा पद्धतीचे ROI प्रोग्राम्स येतात, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये ज्याचा वापर केला जातो, ह्या वापराच्या माध्यमातून गॅस फीज म्हणून या मदर करन्सीचा यूज केला जातो. त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये MST ब्लॉकचेनवरती जे पण प्रोग्रॅमिंग्स बनतील, जे पण प्रोग्रॅमिंग्स येतील, जे पण सेक्टर्स येतील, या सेक्टर्समध्ये या MST कॉईन्सचा गॅस फीज म्हणून यूज केला जाईल. याच्यावर देखील याचं नेटवर्क यूज करून कित्येक प्रकारचे कॉईन्स बनवले जातील, कित्येक प्रकारची करन्सी, कित्येक प्रकारचे डेव्हलपमेंट्स केले जातील. या डेव्हलपमेंटचा फायदा या कॉईनमधून केला जातो, या कॉईनचा गॅस फी म्हणून वापर केला जातो. त्याच पद्धतीने मित्रांनो, याची जी प्राईज डिक्लेअर केलेली आहे, या प्राईजमध्ये देखील ग्रोथ केली जात असते आणि ग्रोथ होत असते मित्रांनो ती. तर हे जी कॉईन डेव्हलपमेंटची गोष्ट आहे, जी प्रक्रिया आहे, याचा फायदा आपल्याला या कॉईनच्या माध्यमातून होत असते. तर मित्रांनो, ही करन्सी आपल्याला शेअर स्वरूपात आज भेटत आहे. आणि ज्या पद्धतीनं आपल्याला डिव्हिडंड भेटलं जातं एखादा लीगल सभासद असल्याकारणानं, त्याच पद्धतीनं आपण आज या MST ब्लॉकचेनचा लीगल सभासद, पार्टनर स्वरूप आपल्याला इथं भेटत आहे. तर मित्रांनो, कोणत्याही ब्लॉकचेनची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅलिडेटर हा प्रोग्राम केला जातो, कारण त्याला व्हॅलिडेटर असल्याशिवाय ती ब्लॉकचेन रन केली जात नसते. त्यामुळं व्हॅलिडेटरचा अर्थ असतो की त्या ब्लॉकचेनला कनेक्ट झाल्यानंतर आपण त्या ब्लॉकचेनचे लीगल सभासद, पार्टनर बनतो. तर याच्यामध्ये आज आपण फ्रीच्या माध्यमातून देखील लीगल पार्टनर बनू शकतो. मात्र फ्रीचा जो सभासद आहे त्याला वन टाईम जे या ब्लॉकचेनच्या माध्यमातून जे फ्री गिफ्ट्स मिळत आहेत तेवढीच ॲसेट मिळणार आहे आणि ते कॉईन्स आपण सांभाळून ठेवायचे आहेत, आपापल्या जबाबदारीवर ही प्रक्रिया करणे आहे. मात्र याच्यामध्ये लीगल सभासद मेंबर बनण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा आढावा, काही गोष्टींची दखल घ्यावी लागते. तिथं इन्व्हेस्टमेंट हा विषय थोडक्या स्वरूपाचा येतो. तर ही इन्व्हेस्टमेंट कशी आहे, ही इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं आहे आणि या इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला काय फायदा होणार आहे हे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, नोड्स व्हॅलिडेशन प्रोग्राममध्ये आपण इथे नोड्स बायर म्हणून इथं लीगल सभासद बनू शकतो. तर नोड्स कशा स्वरूपाचे आहेत, नोड्स कशा पद्धतीनं बाय करू शकतो आणि नोड्सचं कॅल्क्युलेशन काय आहे हे पहिला जाणून घेऊया. आणि किती रुपयामध्ये आपण इथं सभासद बनू शकतो हे देखील समजून घेऊया. मित्रांनो, टोटल 42 नोड्स MST ब्लॉकचेनचे आहेत. 42 नोड्समध्ये 7 नोड्सचे 6 स्लॉट बनवलेले आहेत. 6 स्लॉट म्हणजेच एका स्लॉटमध्ये 7 नोड्सचे परिक्रमा आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की पहिले जे 7 नोड्स आहेत त्याच्यामध्ये एक नोड्सची किंमत आहे, पहिल्या स्लॉटमध्ये जे 7 नोड्स आहेत त्याच्यामध्ये एका नोड्सची किंमत आहे 7 करोड रुपये. 7 CR रुपये, CR म्हणजे 7 करोड झाले. तर 7 करोड रुपये एक मेंबरला देऊन त्याला इथं भागीदार बनणं शक्य नाही आहे. त्यामुळं याच्यामध्ये प्रत्येक मेंबरला सभासद बनता यावं याच्यासाठी या 7 करोडच्या एका नोट्समध्ये 70,000 युनिट्स तयार केलेले आहेत. तर एका युनिटची व्हॅल्यू झालेली आहे ती 1,000 रुपये. तर मित्रांनो, 1,000 रुपये देऊन प्रत्येक व्यक्तीला इथं
जॉईन होण्याची संधी आज आपल्या सरकारनं दिलेली आहे. तर आपल्याला 1000 प्लस GST, तर GST मित्रांनो 18% GST तर कंपल्सरी आहे, कारण हा प्लॅटफॉर्म आहे, लीगल बेसवर लॉचं पालन केलं जात आहे. प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जात आहे की कोणत्याही पद्धतीनं अनलिगल गोष्टी इथं होऊ नये. त्यामुळे प्रत्येक गोष्ट रजिस्ट्रेशनसहित इथं प्रत्येक गोष्टीची नोंदी घेतली जात आहे. रजिस्ट्रेशन देखील करताना आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील अनिवार्य आहे. तर याच्यामध्ये जी एंट्री आपण सभासद नोंदणीसाठी करत आहोत, लीगल भागीदार बनण्यासाठी करत आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला GST देखील द्यावा लागणार आहे. तर मित्रांनो, याची व्हॅल्यू होते 1000 रुपये, जी आज वाढत 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 याचं कॅल्क्युलेशन, याला अल्गोरिदम बसवलेलं आहे. याचं कॅल्क्युलेशन आज 1010 रुपये झालेलं आहे. तर आज आपण 1010 प्लस 18% GST म्हणजे 1192.XYZ काहीतरी पैसे जातात आणि त्याच्यामध्ये आपण एक सभासद इथे बनवू शकतो. मित्रांनो, हा कॅल्क्युलेशन आपण पुढे पाहत जाऊया की हाच जो दर आहे, ज्या पद्धतीनं नोट्स आउट होत जातील, नोट्स सेल होत जातील, त्या पद्धतीने याचा दरमध्ये देखील वाढत जाईल. आज पहा, पहिले 3 नोट्स जे आहेत पहिल्या स्लॉटमधील, ते या ब्लॉकचेनच्या माध्यमातून ब्लॉकचेनच्या डेव्हलपमेंटसाठी गेलेले आहेत. तर 4था नोट्स आपल्याला पब्लिकमध्ये भेटलेला आहे आणि 4था नोट्स देखील कंप्लीटच्या मार्गावर आहे. तर 4थ्या नोट्समध्ये ज्या पद्धतीने हे नोट्स संपत जातील, 5वा नोट स्टार्ट होतील, 6वा नोट चालू होईल, त्या पद्धतीने याचा दर जो आहे तो आपल्याला इन्क्रीज होताना दिसेल आणि त्याच्यामध्ये जे कॉईन्स आज भेटत आहेत त्या कॉईन्सचं देखील कॅल्क्युलेशन आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, ब्लॉकचेनमध्ये जे कॉईन माइन होत आहेत त्याचा रेशो आपण पाहिला तर दर 3 सेकंदामध्ये एका ब्लॉकमधून 200 कॉईन माइन होतात आणि त्याचं कॅल्क्युलेशन गुणिले 24 तास अशा पद्धतीनं करून हे आज जे सभासद आहेत त्यांच्यामध्ये समान विभागणी केली जात आहे. तर मित्रांनो, 3 सेकंदामध्ये 200 कॉईन माइन होत आहेत आणि आज नोंद होणाऱ्या प्रत्येक सभासदाला डेली स्वरूपात 20.54 किंवा 56 अशा रेशोमध्ये काहीतरी आपल्याला प्रत्येकाला भेटत आहेत आणि या पद्धतीने हे कॉईन आपल्याला मिळत आहेत. तर हे कॉईन आपल्याला या ब्लॉकचेनची व्हॅलिडिटी 18 ते 20 वर्षापर्यंत दर्शवली आहे. तर मित्रांनो, प्रत्येक सभासदाला हाच सर्वात मोठा फायदा आहे की एक वेळ आपण इथं लीगल सभासद बनतो, एक वेळच्या आपल्या एंट्रीमध्ये एक वेळ युनिट बाय केल्यानंतर आपल्याला या ब्लॉकचेनचा फायदा पुढच्या 18 ते 20 वर्षापर्यंत कंटिन्यू भेटणार आहे. हा सर्वात मोठा फायदा, सर्वात मोठी संधी आणि ही मिळालेली पहिली संधी आहे आणि ही संधी गमावल्यानंतर ही शेवटची देखील असू शकते. मित्रांनो, ब्लॉकचेन भरपूर बनतील, मात्र गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमधून, गव्हर्नमेंटच्या सानिध्यातून, गव्हर्नमेंटच्या सपोर्टमधून आलेली ब्लॉकचेन ही सर्वात पहिली ब्लॉकचेन आहे आणि डेव्हलपमेंट आणि देखील आणि मित्रांनो, संधी ही प्रत्येकाला एकच वेळ भेटते. नोट्स व्हॅलिडेशन प्रोग्राम मित्रांनो लिमिटेशन कालावधीचा असतो. हा कालावधी कधीपर्यंत राहील हे तुम्हाला मी या चार्टमधून दाखवू शकतो. तर मित्रांनो, पहिल्या स्लॉटमध्ये 7 नोट्स तुम्हाला मी दर्शवले. एका नोटची किंमत आहे 7 करोड. आज 4था नोट्स आपल्यामध्ये आहे. 4था संपल्यानंतर 5वा नोट्स जसं येतील तसं डेली आपल्याला येणारे कॉईन देखील त्यात कपात होत जातील. तर आज 20 कॉईन येत आहेत, तर त्यात देखील 18 कॉईन येतील. 6वा नोट स्टार्ट झाल्यानंतर 16 कॉईन्स येतील. 7वा चालू झाल्यानंतर 14 येतील. अशा पद्धतीनं या कॉईन्सची गणना देखील कमी होत जाईल, कारण याच्यामध्ये भागीदार वाढत जातील तसं कॉईन्स ते कमी येत जातील. आणि ज्या वेळेला मित्रांनो पहिला स्लॉट संपेल, दुसरा स्लॉट चालू होईल, त्यावेळेला मात्र इथं लक्ष द्या की एका स्लॉटची, एका नोटची व्हॅल्यू ही 14 करोड रुपये केलेली आहे. म्हणजेच इथं आज आपण 1000 रुपये भरून सभासद होऊ शकतो. तर 7 नोट्स सेल झाल्यानंतर ज्यावेळेला 8वा चालू होईल त्यावेळेला हा दुसरा स्लॉट चालू होईल आणि त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू असणार आहे ती 2000 रुपये. म्हणजेच बघा की नोट्स तेवढेच असणार आहेत, व्हॅल्यू तेवढीच असणार आहेत, पार्टिकल्स तेवढेच असणार आहेत 70,000, मात्र त्याची व्हॅल्यू ही डबल झालेली असणार आहेत. त्या पद्धतीनं दुसरा स्लॉट संपल्यानंतर तिसरा स्लॉट चालू होईल 21 करोड रुपयांनी, म्हणजे त्याची व्हॅल्यू होईल 3000 रुपये. 4था स्लॉट आहे तो 28 करोड रुपये व्हॅल्यूचा, त्याच्यामध्ये 70,000 पार्ट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू होईल 4000 रुपये. अशा पद्धतीनं हे सुरुवात झालेले आहे 1000 पासून, मात्र याचा शेवट 10,000 रुपयेपर्यंत होणार आहे. हे पूर्णपणे संभाव्यता नाही आहे, तर हा पूर्णपणे शेड्यूल आणि स्ट्रक्चर क्लिअर आणि तयार आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे की आज आपल्याला जी गोष्ट 1000 प्लस GST
आजचा चालू रेट 1010 प्लस GST ह्या रेटनं भेटून आज आपल्याला 20 कॉईन्स डेली भेटणार आहेत. तर आपल्याला हे भरपूर वाटत असतील. मात्र ज्यावेळेला हे नोट्स संपुष्टात येतील त्यावेळेला पॉईंट स्वरूपात ज्यावेळेला आपल्याला एक नोट्स रोजचे रिवॉर्ड भेटतील त्यावेळेला ह्या 20ची व्हॅल्यू आपल्याला समजणार आहे. तर मित्रांनो, जेवढा लेट आणि जेवढा विचार आपण या ठिकाणी करत आहोत, या ठिकाणी जसं जसं हे दिवस पुढं जातील तसं आपल्याला याचं महत्त्व कळत जाईल. आणि जर आज आपण चांगल्या वेळेमध्ये इथं संधी याचा फायदा जर नाही घेतला तर आपले डेलीचे कॉईन देखील वेस्ट जात आहेत. मित्रांनो, मात्र आणि मात्र 1192 रुपयामध्ये आज आपण इथं एक लीगल सभासद बनण्याचं आपल्याला सौभाग्य मिळालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॅलिडेटर बनणं हा प्रोग्रॅम लाईफमध्ये वन टाईमच येऊ शकतो. मित्रांनो, मार्केटमध्ये प्लॅन हजारो येतात, लाखो येतात, जे येतात जातात, डेली स्वरूपात येतील जातील, भविष्यात देखील येतील. मित्रांनो, मात्र व्हॅलिडेशन प्रोग्राम हा फक्त एक वेळ मिळतो आणि तो आऊट झाल्यानंतर भविष्यामध्ये त्या ब्लॉकचेनचा व्हॅलिडेटर बनण्याचा जो पार्ट आहे तो परत कधीच येत नाही. याच्यानंतर प्रोग्रामिंग स्टार्ट होतील, फ्युचर स्टार्ट होतील, याच्यावरती अनेक उपक्रम चालू होतील. मात्र तिथे आपण फक्त युजर बनू शकतो, मात्र पार्टनर कधीच नाही आहे. तर मित्रांनो, आज आपण हे ब्लॉकचेनचं महत्त्व काय आहे, ब्लॉकचेन काय आहे आणि ब्लॉकचेनचं डिटेल कसं असतं, आपण या ब्लॉकचेनमध्ये सभासद होऊन आपल्याला काय फायदा मिळू शकतो, या पद्धतीनं पूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. आणि पूर्णपणे स्पष्टपणे आज आपण ह्या ब्लॉकचेनचा अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, एक अपडेट आहे. तर ज्या पण व्यक्तींना इथं कनेक्ट करायचं आहे त्यांचं वॉलेट कनेक्ट केलेलं आहे, त्याची जी की आहे, त्याची जी सिक्युरिटी की आहे ती प्रत्येकानं आपण सांभाळून ठेवायची आहे. आणि 2 गोष्टींचं मी तुम्हाला गांभीर्य दाखवतो की मित्रांनो, फ्रीमध्ये जे 50 MSTC कॉईन दिले जाणार आहेत ते कॉईन फक्त 1 लाख मेंबरसाठी लिमिटेड असतील. 6 तारखेला या ब्लॉकचेनचं लीगल लॉन्चिंग आहे, ज्याच्यामध्ये प्रेस मीडिया, प्रिंट मीडिया, पूर्ण मिनिस्ट्री बॉडी, पूर्ण यूट्यूबर्स, भारतातले प्रख्यात यूट्यूबर्स आणि पूर्ण क्रिप्टोचे जाणकार मेंबर ह्या सर्वांच्या समोर, मोठ्या मोठ्या हस्तींच्या समोर याचं पूर्ण वर्ल्डमध्ये याचं लॉन्चिंग केलं जाणार आहे. त्याच्यानंतरचं ह्याचं जे रूप असेल ते खूप वेगळ्या स्वरूपाचं असणार आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 1 युनिटसाठी प्रत्येकाला सांगण्याची गरज किंवा याचं महत्त्व पटवण्याची गरज लागणार नाही असं आपल्याला वाटतं. तर यामध्ये आपल्याला फ्री लॉन्चिंगमध्ये जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं आपण करून घ्यायचं आहे. आज या 26 जानेवारीच्या महत्त्वाकांक्षी दिनी, जे महत्त्व आपल्या देशाचं एक मोठा दिवस मानला जातो, या दिवशी आपल्याला याचं पूर्ण डिटेल आणि याची पूर्ण माहिती आज आपल्या ठिकाणी भेटलेली आहे. तर या संधीचं सोनं आपल्याला करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि अपेक्षा करू इच्छितो की MST ब्लॉकचेन काय आहे, याच्यामध्ये भारत सरकारचा काय रोल आहे आणि हे भारत सरकारच्या आर्थिक क्रांतीमध्ये कोणता रोल पास करणार आहे, याची सगळी गोष्टीची नोंदी आज आपल्याला भेटली असणार आहेत. तर सर्व मित्रांनो, आजचा दिवस शुभ जावो, आजचा दिवस आनंदित जावो. आणि आजच्या दिवशी एक ठाण घेऊया की किमान 5 आपल्या जवळच्या मेंबरला देखील आज या MST ब्लॉकचेनचा लाभ देण्याचं काम आपण प्रत्येकानं करायचं आहे. आणि किमान फ्रीमधून देखील त्यांना 50 MSTC कॉईन जे भेटत आहेत त्याचा देखील याचा फायदा द्यायचा आहे. ज्या मित्रांना इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा आहे त्या इन्व्हेस्टमेंटची लिगॅलिटी दाखवायची आहे आणि याचं स्वरूप दाखवूनच त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी प्रवृत्त करायचं आहे की यांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती आणि कोणत्याही प्रकारचं आश्वासन, कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न सांगता ज्या गोष्टी आज आपल्यासमोर मी मांडल्या आहेत आणि जे दाखवलं आहे आणि यांचं लीगल स्वरूप हे दाखवूनच त्यांना एका सभासद होण्याचं महत्त्व दाखवून द्यायचं आहे. तर मित्रांनो, सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना आजचा दिवस शुभ जावो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.